हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 22. मृदू मध्यम अधिमात्रत्वात् तपोपी विशेषः. उत्कटता मृदू मध्यम किंवा अधिमात्र असेल त्याप्रमाणे यश समाधी आणखीन जवळ येते, प्राप्त होते. सूत्र क्रमांक 21 मध्ये सांगितलेल्या तीव्र संवेगाच्या आणखी 3 छटा येथे सांगितलेल्या आहेत. मृदू, मध्यम आणि अधिमात्र या त्या 3 छटा होत. मृदू म्हणजे कुतूहलापोटी जेवढे जमेल तेवढे प्रयत्न केले जातात, मुद्दामहून कष्ट घेतले जात नाहीत. सहज जेवढे जमेल तेवढे केले जाते, तेथे जिद्द नसते. मध्यम म्हणजे जिज्ञासेने कष्ट घेतले जातात. हे आहे तरी काय ते पाहूया असं निव्वळ एक कुतूहल असतं. एकदा त्यातील ज्ञान प्राप्त झाले की कुतूहल नष्ट होते आणि जिज्ञासा संपते, त्यातील स्वारस्य संपते. अधिमात्र म्हणजे यश मिळेपर्यंत, शेवटपर्यंत कष्ट घेतले जातात. हाच मुमुक्षू असतो, तोच पूर्णत्वाला पोचतो. मृदू तीव्र, मध्यम तीव्र, अधिमात्र तीव्र याच्या आणखी 3 उपछटा सूक्ष्म, सूक्ष्मतम, सूक्ष्मतर मिळून 9 छटा होऊ शकतील. जसं संगीतात 7 स्वरांच्या 22 श्रुती आहेत. साधक संवेगाच्या ज्या पायरीवर असेल त्याप्रमाणे त्याची प्रगती होईल. मृदू ही प्राथमिक, मध्यम ही स्थिर, मृदू ही प्राथमिक, मध्यम ही स्थिर आणि अधिमात्र ही समाधी दृष्टीपथात आलेली अवस्था होय. योगमार्ग हा खडतर मार्ग आहे. मृदू, मध्यम अशी सुरुवात जरूर करावी, परंतु लवकरच त्यात अधिमात्र व्हायला पाहिजे. केवळ सहज गंमत म्हणून किंवा ज्ञान जिज्ञासा म्हणून योगाचे अनुशासन ठेवू नये, त्याने काहीही उपयोग होणार नाही. योगाधिराज पातंजलींचे पहिलेच सूत्र क्रमांक 1 अथ योग अनुशासनम हे या दृष्टीने महत्त्वाचे आहे. योग हे एक शास्त्र आहे, याचे भान ठेवावे. तसेच त्या सूत्रात निरूपण केल्याप्रमाणे अथ शब्दाला अनन्य महत्त्व आहे. योग म्हणजे काय ते व्यवस्थित समजावून घ्यावे आणि मगच योग मार्गावर पाऊल ठेवावे. योगमार्ग स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आहे. आपल्याला विश्वाच्या गूढतेने रहस्य माहीत करून घ्यायची उत्कंठा आहे. त्यासाठी आयुष्य वेचायची तयारी आहे. कारण विश्वाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करतो आहे, हाच एक अहंकाराचा विषय होतो. आम्ही सवाई गंधर्व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला जातो, हाच एक अहंकार जपण्याचा विषय होतो. तेथे गवयाने सा लावायचा, आ उघडल्यावर आमचाही जांभईमुळे आ वाचतो ते निराळे. तेथे गवयाने सा लावायला आ उघडल्यावर आमचाही जांभईमुळे आ वाचतो ते निराळे. त्यात बटाट्या वडा कोंबला की नंतर जडत्वाने पेंग छान येते, परंतु त्यातही मधूनच लोक टाळ्या पिटून व्यत्यय आणतात. योगाशी सुतरामही संबंध नसलेले योग महर्षींचे आगत स्वागत करायला पुढे असतात, कारण फोटो छापून आणायचा असतो. तो एक अहंकाराचा विषय असतो. परंतु स्वतःचीच स्वतःला ओळख करून घ्यायचा मात्र आळस आहे, कारण येथे अहंकार जिंकायचा आहे, अहंकाराचा त्याग करायचा आहे. अहंकार नष्ट केल्याशिवाय योग प्राप्त होत नाही. अहंकार तर आमच्या जीवनाचा पाया आहे, तो सोडायला आमची तयारी नाही. कारण अहंकार आमचं व्यक्तिमत्व घडवत असतो, जपत असतो. त्या जोरावर तर आम्ही समाजात वावरत असतो. परंतु लक्षात घ्यावे की तुमचे व्यक्तिमत्व हे समाजाच्या हातात आहे, ते तुमच्या हातात नाही. अफलातून नगरीचे डॉक्टर बाळकोबा मला कळवळून म्हणाले की माझी ओळख नुसतीच हे बाळकोबा अशी करून देत जा. कारण माझी ओळख डॉक्टर बाळकोबा अशी करून दिली की लोक
विचारतात, कसले डॉक्टर? त्यांना सांगितलं की मी गुरांचा डॉक्टर आहे की कसानुसार चेहरा करतात. त्यामुळे बाळकोबांचा अहंकार दुखावला जात होता. त्यांचा अहंकार त्यांच्या हातात नाही, तो लोकांच्या हातात आहे. बाळूला कोण वैद्यकीय डॉक्टरांची ओळख करून द्यायची सोय बाळूला कोणा वैद्यकीय डॉक्टरांची ओळख करून द्यायची सोय नव्हती, कारण बाळू लगेच विचारी, डॉक्टर म्हणजे डोक्याचा की बिनडोक्याचा? कारण बाळू स्वतः PhD आहे. तो वैद्यकीय डॉक्टरांना बिनडोक्याचे डॉक्टर म्हणतो. अशा वेळी त्या बिचाऱ्या वैद्यकीय डॉक्टरांचा अहंकार दुखावला जातो. त्यांचा अहंकार त्यांच्या हातात नाही. बाळू त्याला धक्का लावू शकतो. तेव्हा लक्षात असू द्या की तुमचे व्यक्तिमत्व, तुमचा अहंकार समाजाच्या हातात आहे. तो केव्हाही पायदळी तुडवला जाऊ शकतो. तेव्हा त्याचे स्तोम वाजवण्यात अर्थ नाही. दिल्लीच्या दादांना जेव्हा गल्लीकर दादा म्हणतात तेव्हाच ते दादा असतात. सद्दीचा काळ संपला आणि तो एक दिवस संपतोही की कोणीही कुत्रही विचारत नाही. तो दिवस संपतो तेव्हा कोणी कुत्रही विचारत नाही. यास्तव व्यक्तिविकास शाश्वतापासून घडावा. या विश्वात आत्मा एकमेव शाश्वत आहे. हरिओम.